तपास काय केलाय? सागर आला होता इथं, दाखवून द्या तुम्ही. तपास सांगा, तपास सांगा. साताऱ्याच्या सासपडे गावात 13 वर्षीय आर्या चव्हाण या मुलीचा शुक्रवारी निर्घुणपणे खून करण्यात आलाय. शुक्रवारी दुपारी आर्या शाळेतून घरी आली होती. मात्र घराला कुलूप असल्याने तिने त्याच परिसरात असणाऱ्या वडिलांचा शोध घेतला. त्यांच्याकडून घराची चावी घेतली आणि ती घरी गेली होती. मात्र काही वेळातच आर्याचा भाऊ घरात आला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आर्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलीस आले आणि गुन्हा दाखल झाला. चौकशीतून नाव पुढे आलं गावातीलच राहुल बबन यादव या 35 वर्षीय तरुणाचं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. जुन्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. आर्या घरात एकटीच असल्याचं पाहून आरोपी राहुल घरात शिरला. दोघांमध्येही झटापट झाली आणि त्यानंतर आरोपीने वरवंटा तिच्या डोक्यात घातला. या घटनेत आर्याचा जागीच मृत्यू झाला. मला शेवटची तर बघायलाच नाही मिळाली. मी शाळेत जाताना माझ्या संग बाय बाय जेवली, माझ्याबरोबर बाय बाय केला आणि शाळेत गेली निघून. घरी मला फोन आला, घरी घरी. शेवटची मला माझी मुलगी सुद्धा बघता मिळाली नाही. तिच्या पप्पांनीच तिला बघितलं आणि दवाखान्यात नेलं. काय होती संपूर्ण जो त्या दिवशीचा दिवस शुक्रवार होता, कशा पद्धतीने दैनंदिन तिथं मी सारखी उठून आंघोळ नाश्ता वगैरे सगळं करून अभ्यासाचा पेपर लिहिला, डबा भरला, माझ्या बरोबर जेवली. मला जाताना शाळेत म्हणते मी जाते, पेपर आहे मराठीचा, पेपर बघून लिहिला मोबाईल वर काढून आणि म्हटली जाते, 2ला पेपर सुटणार आहे. आमच्यापाशी पप्पा येते ना, तर म्हणली खायचे पप्पा मी रानात जाणार आहे सांगून गेलेली. आल्यानंतर कपडे बदलायचे, पप्पाने घेऊन जेवायचं बसायचं, नेहमीच आपल्या रोजचं तिला सगळं सांगून जायची. आणि तिनं तसंच आपल्या नेहमीप्रमाणे सांगितले, कपडे बदला, घरी आली. तुम्हाला कधी समजलं ती घटना घडली? मला फोन आला राहणार तिच्या पप्पांचा, अगं तू घरी ये दीदीला आपली चक्कर आली. त्यांना पण नीट सांगता येणार की काय झालंय. तर मी तिने गाडी होती 10 मिनिटातच मी घरी आली. तोपर्यंत तर तिला दवाखान्यात काय प्रकार घडला हे मला बघून सुद्धा देण्यात, ती घरात आज जाऊन पण देण्यात. नंतर बघते तर सगळं रक्ताचं सांगलेलं सगळं ठरवलं. आता दुःखाचा डोंगर कोसळलाय घरात. काय त्या नराधमाला तर पहिली शिक्षा फाशीची झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे. त्याच्या भरपूर केसेस आहेत, कारण अगोदरची केस सुद्धा असंच झालेलं आहे. त्यांच्यात आमच्या मिस्टरांनी स्वतःच्या नाव केस दिल्यामुळेच त्यानं माझ्या मुलीचा जीव घेतला. त्याच्यामुळं त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. जर केस बी घेतली नाही म्हणून त्यांनी 2024ला माझ्या पोरीला तरी विहिरीत मारून टाकले. आणि काही हेच नाही, पोलिसांनी म्हणलं माझा संशय दुसऱ्या कुणावरच नाही. आणि नाहीच, माझ्या गावात असं कोणच नाही की माझ्या विरोध जायलाच की मी कष्ट करून खाते, मी कुणाच्या आदर नाही मदत नाही. त्यावेळेस यांच्या वडिलांनी मला साथ दिली आणि आता माझा पोरग लाल आहे म्हणून त्याने मला साथ दिली, म्हणून त्यांच्याही मुलीवर असा प्रकार घडलेला आहे. तर त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी हीच विनंती आहे माझी, बाकी काय नाही. माझ्या मुलीला सुद्धा आती याने मारलेला आहे, यांच्या सुद्धा दोन्ही एकच आहेत. ती माझीच आहे आणि ही माझीच होती. दरम्यान आरोपी राहुल यादव हा क्रिमिनल माइंडेड असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय त्याला पॉर्न व्हिडिओ बघण्याचं व्यसन होतं. पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं आणि मोबाईलची सर्च हिस्ट्री तपासली तेव्हा अनेक पॉर्न साईटचा डेटा समोर आला. दरम्यान आरोपीला अटक करताच मोठा जमाव आक्रमक झाला आणि त्याने राहुल यादव यांच्या घरावर हल्ला चढवला. सध्या 18 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमची एवढीच मागणी आहे की 1.5 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या घटनेत सुद्धा याच आरोपीचा हात आहे आणि त्या घटनेचा जर सखोल तपास झाला असता, त्यावेळी पोलीस निरीक्षक तेलतुंबडे साहेबांनी सखोल चौकशी केली असती तर आज ही घटना घडली नसती. आज पीडित कुटुंबाला आम्हाला न्याय देणे, आम्हाला लवकरात लवकर न्याय मागतोय आम्ही ग्रामस्थ म्हणून. आमची एवढीच मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी
त्याचबरोबर मागील घटनेचा पण तपास करून त्या मुलीला सुद्धा लवकरात लवकर न्याय द्यावा. आणि आमची बार असोसिएशनकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये त्यांनी, आणि हा आमचा खटला लवकरात लवकर निकाली लावावा, एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. दरम्यान आर्याच्या खून प्रकरणी सातारा पोलिसांनी राहुल यादव याला अटक केली आहे. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. आर्याचा खून त्याने का केला त्याची कारणं पोलीस शोधत आहेत. शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सासपडे या गावात पोस्टे बोरगावातील एका मुलीचा 18 वर्षाखालच्या मुलीचा अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून झाला. या खुनाच्या अनुषंगाने सातारा पोलिसांनी राहुल यादव या आरोपीस अटक केलेली आहे आणि अधिकचा तपास बोरगाव पोलीस करत आहेत. याच्यामध्ये नागरिकांचं जे म्हणणं होतं की बाबा खून झाला आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकला घ्या, स्पेशल पीपी हे करा, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होऊ द्या, कारण ती पोरगी छोटी होती आणि निर्गुण पद्धतीने खून झाला, त्यामुळे अशा भावना साहजिकच आहेत निर्माण होणार. आणि त्याच्यामध्ये मी आश्वासन देऊ इच्छितो की पूर्णपणे आम्ही तपास व्यवस्थित करून आरोपीविरुद्ध लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू, कोर्टाला विनंती करू, मान्य कोर्टाला की हे फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल. आणि तसेच याच्यामध्ये जर आम्हाला वाटत असेल पुराव्याचा आवाका बघून की याच्यामध्ये जर स्पेशल पीपी काही नेमायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा शासनाला योग्य त्या मार्गाने विनंती करण्यात येईल. दरम्यान संशयित आरोपी राहुल यादव याला अटक केल्यानंतर त्याच्यावर अनेक आरोप होऊ लागले. 9 महिन्यांपूर्वी याच गावातील एका विहिरीत गावातीलच तरुणीचा मृतदेह सापडला होता. या खुनाची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी आता गावकरी करताना दिसतायत. हा खून देखील राहुल यादव यानेच केला असल्याचा संशय गावकऱ्यांना आहे.